गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आम्ही 24 पद्धतींच्या माध्यमातून स्वतःच शोध घेण्याचा प्रयत्न केला. नेमकं आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय प्राप्त करायचं आहे हे मार्गणांच्या अतीत किंवा 20 प्ररूपणांच्या अतीत आम्ही जो भेद बघितला शुद्ध जीवाचा, त्यामध्ये आम्हाला कल्पना आहे की आम्हाला आमच्या जीवनात काय प्राप्त करायचं आहे. आम्हाला जी त्रसपर्याय प्राप्त झाली यावरून आम्हाला इंद्रियांची दुर्लभता कळली. आम्ही संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे. आमची श्रवण शक्ती आहे, विचार शक्ती आहे, ही आमच्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे. धर्म करण्याचा आम्हाला त्या ठिकाणी सुविधा प्राप्त झालेली आहे. उत्कृष्ट असा मनुष्यभाव आम्हाला मिळालेला आहे. अशा तऱ्हेने आमच्या या 24 स्थानांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या आत्मतत्वाची महती कळलेली आहे. आत्मा हा काय आहे आणि त्याला कशा रीतीने आम्हाला अनुभवायचं आहे. आमचं शुद्ध स्वरूप कोणतं आणि अशुद्ध स्वरूप कोणतं. मार्गणांमध्ये किंवा 24 प्ररूपणांमध्ये जीवाचं अशुद्ध स्वरूप सांगितलेलं आहे. पण या अशुद्ध स्वरूपाच्या अतीत शुद्ध जीवाकडे लक्ष पण केलेलं आहे. आम्ही या सर्वांमध्ये जातीपर्यंत आम्ही याच्यापर्यंत येऊन पोहोचलो की जाती 84 लाख जातींपर्यंत आम्ही म्हणजे 23वी प्ररूपणा आम्ही बघतो आहे. आणि याच्यामध्ये आम्ही बघितलं की यामध्ये देखील ही 14 लाख मनुष्य पर्यायींची जाती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. त्यातही आम्हाला भरतखंडासारखं क्षेत्र मिळालं, आर्यखंड मिळाला आणि उत्कृष्ट असा प्रकारचा समागम प्राप्त झाला. आणि 14 लाख मनुष्यांच्या जाती सांगितलेल्या आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मनुष्य आहे. जसं विदेह क्षेत्रातल्या मनुष्यांची जाती, नंतर ऐरावत क्षेत्र आहे किंवा भोगभूमी आहे, हैमवत हिरण्यक वगैरे ह्या भोगभूमी आहे. 96 कुभोगभूमी आहे. या सर्व पर्यायींमध्ये अशा तऱ्हेने मनुष्यांच्या जाती गर्भित आहे. आणि याच्यामध्ये देखील आम्हाला श्रेष्ठ प्रकारचा दर्जा प्राप्त झाला. ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. अशा तऱ्हेने आम्ही हे सगळं वर्णन, जवळपास आपलं 24 ठाणाचं दुसरं पुस्तक पण पूर्ण होत आहे. आणि या सगळ्यांमध्ये आम्हाला आमची महती, आमच्या ज्ञानाची महती, आत्मतत्वाची महती आणि आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते आमच्यासाठी पर्याप्त आहे. सम्यक दर्शन याच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करू शकतो, ही आम्हाला आत्मविश्वास इथे प्राप्त व्हायला पाहिजे. आता कालचा प्रश्न आपण पुढे पाहू. 314 पेज वरचा प्रश्न, रिक्त स्थानांची पूर्ती करा. हे चॅप्टर आमचं सुरू आहे. रिक्त स्थानांमध्ये पहिला रिक्त स्थान आहे 8 लाख जातींमध्ये किती गती. 8 लाख जातींमध्ये देवांच्या 4 लाख जाती आणि नारकींच्या 4 लाख जाती अशा मिळून 8 लाख जाती होतात. म्हणून 2 गती.
आणि 2 गतीमध्ये मिळून 3 वेद आहे. कारण नरकामध्ये नपुंसक वेद आहे आणि देवांमध्ये स्त्री पुरुष वेद आहे. म्हणून 3 वेद आणि दोन्हीमध्ये 1 ते 4 गुणस्थान होऊ शकतात. पुढची गुणस्थान या ठिकाणी प्राप्त होत नाही. प्रश्न माझा असा असणार आहे की नरकामध्ये दुसरं गुणस्थान प्राप्त होऊ शकतं का? 1 ते 4 गुणस्थान प्राप्त होतात. नरकामध्ये सासाधन गुणस्थान प्राप्त होऊ शकतं का? काय वाटतं? होऊ शकेल. होऊ शकतं. कारण कारण काय? कारण समजा औपशमिक सम्यक दर्शन झालं तर ते त्याच्यातून हा समजा जर अनंतानुबंधी पैकी एकाचा उदय आला तर त्याला दुसरं गुणस्थान तिथे होऊ शकेल. तिथे होऊ शकतं, हे बरोबर आहे. म्हणजे त्यांनी तिथे नरकामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्वाची जर प्राप्ती केली, द्वितीय उपशम तर त्याला होणारच नाही आणि द्वितीय उपशमामधून तो दुसऱ्यात येत पण नाही. प्रथमोपशम सम्यक्त्वाची तिथे जर त्याला गेल्यानंतर प्राप्ती झाली तर प्रथमोपशम सम्यक्त्वाचा कालावधी शिल्लक असताना, म्हणजे काय, अंतरायाम शिल्लक असताना जर त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय आला तर त्याला तिथे दुसरं गुणस्थान होऊ शकतं. म्हणजे नरकात 1, 2, 3 आणि 4 चारही गुणस्थान होऊ शकतात. फक्त नरकामध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत दुसरं गुणस्थान होत नाही आणि तिसऱ्या गुणस्थानात मरण नाही. म्हणून निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत दुसरं आणि तिसरं गुणस्थान होत नाही. 1 ते 4 गुणस्थान होतील. सामान्य कथनामध्ये 1 ते 4 गुणस्थान देव पर्यायी आणि नरक पर्यायी मध्ये संभवनीय आहे. देवांच्या बाबतीतही तसंच लावायचं. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत फक्त तिसरं गुणस्थान होणार नाही, बाकी 1, 2 आणि 4 अशी गुणस्थान निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत होतील. पर्याप्तक अवस्थेत मात्र 1, 2, 3 आणि 4 ही अशी गुणस्थान होऊ शकतात. 84 लाख जाती याच्यामध्ये कोणता योग सामान्य राहील? की जो 84 लाख जातींमध्ये राहीलच? कार्मन योग. कार्मन योग त्यांना. हो. आणि ज्ञान मतिश्रुत, कुमती कुश्रुत. सामान्य सगळ्यांना लावायचे आहे म्हणून कुमती कुश्रुत. आणि गुणस्थान कुअवधी पण राहील. कुअवधी ज्ञान नाही, कुअवधी ज्ञान नाही राहत. कारण कार्माण का योगामध्ये कुअवधी ज्ञान पर्याप्तक झाल्यावरच होतं. त्यामुळे कुअवधी ज्ञान अपर्याप्तक म्हणजे कार्माण का योगात नाही. ते त्याला सुटून जाईल. जेव्हा तो पर्याप्तक बनेल तेव्हा कुअवधी ज्ञानाची त्याला प्राप्ती होईल. ठीक आहे. म्हणून 2च ज्ञान आणि गुणस्थान. पहिलंच गुणस्थान मिथ्यात्व. आता 14 लाख जाती कुणाच्या? मनुष्यांच्या. त्याच्यामध्ये संयम किती? 7ही संयम. 7ही संयम. दर्शन किती? 4ही दर्शन. 4ही दर्शन. आणि लेशा 6 पण होऊ शकतात. नंतर 4 लाख जाती या गतीत आणि दुसऱ्या या गतीत आणि अजून तिसरी या 3 मध्ये होऊ शकतात. 4 लाख जाती रिकामी जागा गती में, रिकामी जागा गती में आणि पंचेंद्रिय तिर्यंच याच्यामध्ये 4 लाख जाती होतात. 10 लाख जाती वालों के. 10 लाख जाती कुणाच्या आहे? पहिल्यांदा वनस्पती कायिकाच्या आहे. आणि म्हणून 10 लाख जातींमध्ये किती योग राहतील?
योग दोन असते, दोन तीन ना, तीन. तीन असेल, मिश्र पण असेल. औदारिक औदारिक मिश्र आणि कारमान. मिश्र आणि कारमान तीन. हा, तीन योग. आता प्राण, चार प्राण. चार प्राण आणि पर्याप्ती, चारच पर्याप्ती नाही, त्यांना दोन पर्याप्ती नाही. चारच पर्याप्ती. कोणत्या चार पर्याप्ती? शरीर, इंद्रिय, काय बल? पहिली काय नाही, पहिली शरीर पर्याप्ती, शरीर पर्याप्त, पहिली आहार, पर्याप्ती. नाही, एक इंद्रिय, आहार पर्याप्ती. एक इंद्रिय, नाही, स्पर्शन आहार, पहिली इंद्रिय. आहार इंद्रिय, पर्याप्ती. आहार, हा, इंद्रिय, दुसरी पर्याप्त. शरीर, इंद्रिय शरीर, पर्याप्त. शरीर तिसरं पर्याप्त. शरीर, तिसरी तिसरं इंद्रिय इंद्रिय आणि श्वासोच्छ्वास. आणि चौथी श्वासोच्छ्वास. क्रम हाच आला पाहिजे. हा, आहार पर्याप्ती आहार, सगळ्यात शरीर, पहिल्यांदा, कारण वर्गणा, इंद्रिय, आहार वर्गणा ग्रहण श्वासोच्छ्वास, करतो. आहार वर्गणा भाषा. ग्रहण केल्यानंतर शरीराची संरचना होते, म्हणून शरीर पर्याप्ती. शरीर हम्म. मिळाल्याबरोबर इंद्रियाकार ते त्या ठिकाणी शरीराचे परमाणू होतात, म्हणून शरीर इंद्रिय पर्याप्ती तिसरी. आणि नंतर श्वासोच्छ्वास, आणि जर भाषा असेल तर नंतर भाषा, आणि शेवटी मनोपर्याप्ती. अशा प्रकारे चार पर्याप्ती त्यांना असतात. सही जोडी बनाइये. आता जोड्या तर पाहावंच लागतील खाली. 7 लाख जाती. 7 लाख जाती कुठे लागतात? 7 लाख जाती तर खूप ठिकाणी आहे. नरक, नरक गती, पृथ्वी मध्ये नरक गती. दिलेले नाही, 4 लाख आहे. नरक गती 4 लाख आहे. हो. पृथ्वी टाईप जी, म्हणजे पृथ्वी हा टाईप लागेल. हा, पृथ्वी काईक मध्ये लागते, कारण पृथ्वी काईक, जल काईक, अग्नी काईक, वायू काईक, 4 7 लाख जाती आहे. 14 लाख जाती. मनुष्य गती म्हणजे मनुष्य, 14 लाख मनुष्य नाहीच जातीमध्ये आहे तर, पण पंचायत. इथे आता मनुष्य नाही ना. सूक्ष्म पराय संयम येईल मग हा, इथे. सूक्ष्म सांपराय संयमात. कारण 14 लाख जाती मनुष्यांच्या, आणि मनुष्यांमध्ये सूक्ष्म सांपराय संयम होऊ शकतो. बाकीच्या मध्ये नसतंच. बाकीच्यांमध्ये होतच नाही. 2 लाख जाती. त्रिंद्रियामध्ये 2 लाख जाती. तीन, द्विनेंद्रिय, तीन तीनेंद्रिय, इंद्रिय. चतुरेंद्रिय. इथे 3 इंद्रिय पर्याय दिलाय, म्हणून 3 इंद्रियामध्ये. अग्निकायिकाच्या 7 लाख जाती. 7 लाख जाती. नंतर 4 लाख जाती. 4 लाख जाती नरक गतीमध्ये. नरक गतीमध्ये. 84 लाख जाती. कारमान काय योग? कारमान काय योग. 76 लाख जाती. औदारिक काय योग. औदारिक काय योगामध्ये. आणि आहारक काय योगामध्ये 14 लाख. 14 लाख मनुष्यांच्या जाती. अशा तऱ्हेने आपण हे जातीचं पाहिलं. आणि आता हे शेवटचं आपलं 24 प्ररूपणामधलं कुल हे आपलं सुरू आहे. जाती आणि कुल याच्यामध्ये आपण फरक पाहिलेला होता. उत्पत्ती स्थान जे आहे त्याला आपण जाती म्हटलं होतं, ज्याला योनींचे प्रकार असं पण म्हटलं जातं. आणि कुलामध्ये जी आपण शरीर धारण करत असताना नो कर्म वर्गणांचं जे ग्रहण करतो, हे ग्रहण करत असताना त्याच्यामध्ये नाना विधता आहे. खूप खूप फरक आहे. जरी घोड्याचं शरीर म्हटलं तरी देखील काही घोडे पांढरे शुभ्र असतील, काहींवर करपट पट्टा असेल, काही काळे असतील. अनेक प्रकार त्या ठिकाणी आहे. म्हणजे प्रत्येकाने जी आहार वर्गणा ओढलेली आहे त्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण याच्या माध्यमातून अनेक विधता दिसते. आणि ही अनेक विधता त्याला जातीमधून कुलामध्ये विभक्त करते. म्हणजे ती जाती तर त्यांची तशीच आहे, पण त्याच्यामधले कुल मात्र आणखी बरेच अशा प्रकारचे निर्माण होतात. म्हणून कुल जास्त आहे, जाती कमी सांगितलेले आहे. म्हणून आता कुल किसे कहते हैं? भिन्न भिन्न शरीरों के उत्पत्ति के कारणभूत नो कर्म वर्गणाओं के भेदों को कुल कहते हैं. कारण आपण बघतो मनुष्य देखील आहे, तर प्रत्येक मनुष्यांचं शरीर हे भिन्न भिन्न प्रकारचं आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये नाना विधता आपल्याला दिसतात.
याचं कारण असं की त्या ठिकाणी प्रत्येकाने जी नो कर्म वर्गणा ग्रहण केलेली आहे, ही नो कर्म वर्गणा ही त्या त्या माध्यमातून म्हणजे नामकर्माच्या माध्यमातून नामकर्म त्यांनी जसं बांधलेलं असेल त्यानुसार तो नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो आणि नामकर्माच्या अधीन अशी ही शरीराची संरचना निर्माण होते. म्हणून अशा प्रकारच्या नो कर्म वर्गणांच्या भेदामुळे कुल पडलेले आहे. उच्च और नीच गोत्र रूप उत्तरोत्तर प्रकृति विशेषों के उदय से जो वंशों की उत्पत्ति होती है वे ही कुल है. आता या ठिकाणी कुलाचा अर्थ पित्याच्या वंशाला कुल म्हटलेला आहे की उच्च आणि नीच गोत्र उत्तरोत्तर प्रकृती विशेषाने म्हणजे आता नीच गोत्र म्हटलं तरी नीच गोत्रामध्ये देखील नाना विधता आहे. नीच गोत्रापासून उत्कृष्ट उच्च गोत्रापर्यंत या सगळ्या नाना विधांमध्ये त्या प्रत्येकामध्ये काही ना काही विशेषता त्या ठिकाणी बघायला मिळते. जसं नरक गतीमध्ये नीच गोत्राचा उदय आहे. तर आता पहिल्या नरकामध्ये जसा नीच गोत्राचा उदय असेल तसाच उदय 7व्या नरकातील नारकी जीवांना राहील का? नाही राहणार. त्यांचा उत्कृष्ट अनुभाग राहील. 7व्या नरकातील जीवांना नीच गोत्राचा जो बंध सुरू आहे किंवा बंधापेक्षा उदय सुरू आहे. बंध तर त्यांना कशाचा होऊ शकतो? 7व्या नरकामध्ये नीच गोत्राचा उदय आहे. बंध कशाचा असू शकतो? नीच गोत्राचाच होईल ना. नीच गोत्राचाच होईल. अजून उत्तर दुसरं थोडं. जे मिथ्या दृष्टी नारकी आहे त्यांना नीच गोत्राचा बंध होईल. परंतु 7व्या नरकात सम्यक्त्वाची प्राप्ती संभवनीय आहे. आहे. 7व्या नरकात सम्यक्त्व ज्या जीवाला प्राप्त होईल तो जीव उच्च गोत्राचा बंध करेल. जोपर्यंत सम्यक्त्व आहे तोपर्यंत मिथ्यात्वात आला की परत नीच गोत्राचा तो बंध करेल. म्हणजे बंध कशाचा आहे, उदय कशाचा आहे आणि सत्व कसं आहे, हे 3 अलग अलग गोष्टी झाल्या. म्हणून पहिल्या नरकातला आता समजा श्रेणिक राजाचं आपण उदाहरण घेतलं. श्रेणिक राजा आता उदय त्यांना कोणत्या गोत्राचा सुरू आहे? नीच आता गोत्राचा. त्यांना उदय नीच गोत्राचा नीच उदय गोत्र. सुरू आहे. आणि बंध कोणत्या गोत्राचा करत आहे? उच्च गोत्राचा. उच्च गोत्राचा. उच्च गोत्राचा करत आहे. म्हणजे जसं मनुष्यायु त्यांची सुरू होईल त्या समयापासून त्यांना उच्च गोत्राचा उदय सुरू झालेला आहे, है ना. पण आता पहिल्या नरकामध्ये जसा बंध होतो तसा 7व्या नरकातील जीवांना बंध होणार नाही नीच गोत्राचा. पहिल्या गोत्रामध्ये अनुभाग कमी घेऊन बंध होईल. पण 7व्या नरकात जर नीच गोत्राचा बंध होणार असेल तर तो तीव्रतेने अनुभाग देणारा असेल. असा त्याच्यामध्ये नानाविधता आम्हाला पाहायला मिळते. एखाद्याचं जन्मतः गोत्रहीन आहे पण तो आचरणामध्ये जर चांगलं आचरण असेल तर त्याला नीच उच्च गोत्र. पुढे चालून 6 प्रकार पण केलेले आहे नीच आणि उच्च गोत्राचे. एक नीच नीच गोत्र, नीच गोत्र, नीच उच्च, उच्च नीच, नीच उच्च आणि उच्च उच्च असे 6 प्रकार पण आम्हाला गोत्रकर्मामध्ये काही आचार्यांनी केलेले आहे. तर आता अशा प्रकारे नीच कुलामध्ये जन्म झालेला आहे. जसा चांडालाचा जीव आपण घेतला तर नीच कुलात जन्म झाला पण संस्कार नाही बा मला हिंसा अहिंसा पालन करायची आहे. कशाचा? नीच उच्चता असं त्याचं राहू शकतं. एखादी व्यक्ती श्रेष्ठ कुलात जन्माला आली पण आचरणहीनतेचं उच्च नीच असंही जीवनात असू शकतं. या दृष्टीतून नाना विधता आम्हाला इथे पण पाहायला मिळते. आणखी एक विशेषता या ठिकाणी परत लक्षात ठेवायची आहे. 7व्या नरकाच्या बाबतीत जो नीच गोत्राचा आता बंध करतो बाकीच्या ठिकाणी म्हणजे करणलब्धी सुरू झाली
की करण लब्धीमध्ये काय होतं किंवा प्रायोग्य लब्धीमध्येच काय विशेषता घडते की पाप प्रकृतींचा अनुभाग द्विस्थानगत होतो है ना. करण प्रायोग्य लब्धीचीच विशेषता आहे की पाप प्रकृतीचा बंध द्विस्थानगत होतो आणि पुण्य प्रकृतीचा बंध चतुस्थानगत होतो. ही विशेषता आहे. परंतु 7व्या नरकामध्ये त्या जीवाला अनिवृत्तीकरण परिणाम होत असताना सुद्धा मिथ्यात्व दशेमध्ये तो नीच गोत्राचाच बंध करतो. त्याला उच्च गोत्राचा बंध तिथे होत नाही. जेव्हा सम्यक्त्व होईल त्याच वेळेला त्या क्षणापासून उच्च गोत्राचा तो बंध करतो. तर अशी ही काही विशेषता अशा तऱ्हेने या सर्व संबंधामध्ये नामकर्माच्या बाबतीत म्हणा, गोत्र कर्माच्या बाबतीत म्हणा, अशा नानाविध प्रकारांना पाहून कुलाची निर्मिती त्या ठिकाणी म्हटल्या जाते. शरीराची संरचना, नंतर शरीरामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुण कायम आहे. स्पर्श म्हणत असताना मृदू स्पर्श, कडक स्पर्श असा जरी भेद केला तरी मृदू मध्ये देखील नानाविधता आहे. रंग पांढरा वर्ण म्हटला तरी प्रत्येकाच्या पांढऱ्या वर्णामध्ये देखील फरक आहे. आम्ही सामान्य कथन करतो 16 तीर्थंकर हे पीतवर्णी होते, 2 तीर्थंकर हे सफेद म्हणजे पांढऱ्या वर्णाचे होते, हरितवर्णी होते असं वर्णन करतो. पण पीतवर्ण सगळ्यांचाच समान असेल का? असं नाही. त्यामध्ये देखील नानाविधता असणार आहे आणि ही नानाविधता असणं हीच आहे शरीराच्या माध्यमातून भेद कल्पना, म्हणजेच याला म्हणायचं कुल. म्हणून दुसरं दिलं उच्च और नीच गोत्र रूप उत्तरोत्तर प्रकृति विशेषों के उदय से जो वंशों की उत्पत्ति होती है वे ही कुल है. किंवा शरीर के भेद कारणभूत 9 कर्म वर्गना के भेद को कुल कहते हैं. जिन परमाणुओं से जीवों के शरीर की रचना होती है उन्हें कुल कोटि कहते हैं. कुल कितने होते हैं? तब कुल किती आहे तर 199 लाख करोड कुल आहे. पृथ्वी कायिकाचे 22 लाख, जलकायिक 7 लाख, जलकायिकाच्या जाती पण 7 आहे आणि कुल पण 7 लाख करोड आहे. अग्निकायिकाच्या 3 लाख, वायुकायिक 7 लाख, वनस्पतिकायिक 28 लाख करोड, द्विनिंद्रियाच्या 7 लाख, तीन इंद्रियाच्या 8 लाख, चतुरेंद्रियाच्या 9 लाख, जलचर आता याच्यामध्ये घेतले 12.5 लाख, स्थलचर 10 लाख, सर्पादी 9 लाख, नभचर 12 लाख, नारकी 25 लाख, मनुष्यांचे समान आहे 14 लाख करोड कुल आणि देवांचे 26 लाख करोड कुल. या ठिकाणी तिर्यंचांमध्ये भेद केलेला आहे. जलचर, स्थलचर, नंतर सर्पादी सरपटणारे प्राणी आणि नभचर 4 तऱ्हेचे भेद केले. जनरली आपण 3 तऱ्हेचे भेद लावतो, जलचर, स्थलचर आणि नभचर. पण यावेळेला पोटावर सरपटणारे प्राणी असे देखील भेद करून 9 लाख कुल त्यांचे घेतलेले आहे आणि हे सगळे मिळून 199 लाख करोड कुल झालेले आहे. कुल आणि योनी में क्या अंतर है? जाति के भेद को कुल कहते हैं और उत्पत्ति के कारण को योनि कहते हैं. बर्ड, पिंपल, कुर्मी, शीप, खटमल, चींटी, भ्रमर, मक्खी, गऊ, अश्व, क्षत्रिय आदि ये कुल है. और कंद, मूल, अंड, गर्भ, रस, पसीना आदि योनी कहलाती है. म्हणजे ज्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती होते त्याला योनी म्हणायचं आणि त्या योनींमध्ये जे काही कर्मांव नोकर्म वर्गणांच्या माध्यमातून जो काही फरक दिसतो आहे त्याला कुल म्हणायचं. आता परत आपल्याला हा चार्ट लावायचा आहे. लास्ट चार्ट आहे आता हा, आणि हा लावणं आता थोडस विशेषच आहे. तालिकामध्ये प्रथम स्थान कुलों की संख्या आणि दुसऱ्या स्थानावर परत तसंच लावायचं आहे. जसं गतीमध्ये जर आपण लावलं तर गतीमध्ये 25 लाख करोड कुल हे कशात आहे तर नरक गतीत आहे.
तिर्यंच्या गतीमधले 134 तिर्यंच्या गतीमधले आहे, 14 मनुष्यांमध्ये आहे मनुष्यगती आणि 26 देवांमध्ये आहे. देवांमध्ये. म्हणून 1 1 1 1 हे 4 गतीचे भेद लागले. या पद्धतीने आपल्याला हा चार्ट लावायचा आहे. थोडासा विचार करावाच लागणार आहे. 67 करोड कुल एकेंद्रिय एकेंद्रिय जीवाचे, 7 द्विनिंद्रियाचे, 8 तीन इंद्रियाचे, 9 चतुरेंद्रियाचे आणि 108 108.5 पंचेंद्रिय जीवांचे. 108.5 मध्ये काय काय घ्यायचे? पंचेंद्रिय देवगती, जीव कोणते घ्यायचे? मनुष्यगती, तर पुढे दिलंय नाही. नारकी, मनुष्य, देव देव आणि आणि पंचेंद्रिय तिर्यंच पंचेंद्रिय तिर्यंच्या. इतके घ्यायचे. पुढे चार्ट मध्ये येणार आहे त्याचे काही प्रकार. या पद्धतीने लावायचं आहे. आता काय? 67 लाख करोड कुल 5 स्थावर कायिक किती? 5 स्थावर कायिक मध्ये आणि 132 एक हे अवघड त्रस कायिक त्रस मध्ये. काय? हा त्रस काय? त्रस काय. नंतर योगामध्ये 67 3 मध्ये. 3 मध्ये म्हणजे कोणत्या? 67 म्हणजे स्थावर कायिकाचे झाले. औदारिक कार्य, औदारिक द्विक आणि कारमान. औदारिक इंद्रियाचे आणि कारमान. स्थावर बरोबर. कायिकांचे आहेत ना. स्थावर कायिकाचे आहे म्हणून 3 योग. नंतर 24 मध्ये 4. 24 मध्ये आता कुठपर्यंत घ्याल? आणि 4 कोणते घ्यायचे? 24 मध्ये आपल्याला अनुभय वचन योग ऍड करायचा. एक औदारिक, औदारिक मिश्र, कारमान आणि अनुभय वचन योग एक ऍड करायचा आणि हे लावायचे 24 मध्ये द्विनिंद्रियापासून असंज्ञी पर्यंत, चतुरेंद्रियापर्यंत. नाही, असंज्ञी पण आले नाही ना वेगळे. 9 8 आणि 7. 9 आणि 8 17. 9 आणि 8 17. 17 आणि 7 24. ठीक आहे. म्हणून तिथे घ्यायचे. नंतर 94 11 मध्ये याच्यामध्ये घ्यायचे पंचेंद्रिय तिर्यंच, देव आणि नारकी. तिसऱ्या याच्यात आलं लक्षात? पंचेंद्रिय तिर्यंच, देव आणि नारकी. झाले 12 12 24 15 34 आणि 9. हे इकडे चौथा प्रश्न दिलाच आहे. चौथ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. नारकींचे 25, देवांचे आणि पंचेंद्रिय तिर्यंचांचे यांच्यामध्ये 11 योग लावायचे. ठीक आहे. आणि 14 म्हणजे 14 मनुष्यांच्या याच्यात 13 योग. इथे कोणता कमी होईल? वैक्रियक द्विक. वैक्रियक द्विक. नंतर वेद 116 मध्ये एक वेद. नपुंसक वेदासाठी आहे तिथे. नपुंसक वेदच लागेल ना. सगळ्यात जास्त त्याच्यात ना त्याच आहे. मग आता ते कोणात आहे? एकेंद्रियात आहे, विकलत्रयात आहे आणि नारकींमध्ये आहे. नारकींमध्ये पण आहे ना. म्हणून एकेंद्रिय, विकलत्रय आणि नारकी यांची सगळी बेरीज 116. नंतर 26 मध्ये 2. 26 मध्ये 2 कोणते? नपुंसक वेद कमी करून स्त्री पुरुष वेद देवगतीमध्ये, म्हणजे देव आणि देवांना 2 वेद. देवच. आणि 157 नाही 57 मध्ये 3. 57 हे मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच. मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच.
तीनशे. नंतर परत कषायांमध्ये आत्ता लावले मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच्या 57, यांच्यामध्ये 25 25ही कषाय. 26 मध्ये 24. 26 म्हणजे वरचेच देवांचेच. देवांचे येतील तिथे. एक नपुंसकवेद कमी हा आणि 116. 116 तिथे मध्ये 23 परत एकेंद्रिय म्हणजे विकलत्रय नारकी आणि नारकी नारकी आणि यांच्यामध्ये हे नपुंसक म्हणजे सगळे 23 नपुंसकवेद. नंतर ज्ञान 91 मध्ये 2. 2 कुमती कुसृत असेल ते हो ते फक्त कुमती कुश्रुत आहे. 22 आणि 7 29 आणि 3 32 आणि 7 39 आणि 8 57 77 77 77 आणि 7 91 मध्ये हे 84 67 लाख एकेंद्रिय संबंधी आणि 9 आणि 24 लाख विकलत्रय संबंधी. एकेंद्रिय संबंधी आणि विकलत्रय संबंधी याच्यामध्ये 2 ज्ञान लावायचे पहिल्या याच्यात. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये 6 मध्ये पंचेंद्रिय तिर्यंच नारकी आणि देव यांच्यामध्ये 3 सुज्ञान आणि 3 कुज्ञान आणि आणि 14 14 मध्ये आठही 8ही. मनुष्य 14 मध्ये 8ही मनुष्यांमध्ये 8ही प्रकारचं लावायचं. उद्याला पाहू पुढचा विचार करायला लावणारच आहे म्हणजे कुलकोटीचा. तरी पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम.